दैनंदिन जगण्यातील विनोदामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि खऱ्या अर्थानं आयुष्य हसत खेळत जातं, असं प्रतिपादन अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केलं। इचलकरंजी महापालिकेतर्फे आयोजित गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमालेत ते बोलत होते। मी आणि विनोद या विषयाची मांडणी करताना मकरंद अनासपुरे यांनी आपल्या अभिनय प्रवासातील किस्सेही विनोदी शैलीत सादर केले। इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं। व्याख्यानमालेतील पहिलं पुष्प अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी गुंफलं। अनासपुरे यांनी आपला बीडपासून मुंबईपर्यंत झालेला अभिनयाचा प्रवास विनोदी शैलीतून उलगडला। शालेय जीवनातील पथनाट्य आणि एकांकिका सादर करताना आलेले विविध गमतीदार अनुभव सांगताना त्यांनी श्रोत्यांना मनमुराद हसवलं। लोककलावंत हे श्रेष्ठ कलावंत असतात, कारण ते लिखित संहिता नसतानाही उत्तम कला सादर करतात, असं त्यांनी नमूद केलं। शिकलेल्यांना सुशिक्षित करण्याची गरज असणं हीच या देशाची खरी समस्या। जन्म आणि मृत्यू या दोघांच्या चिमटीत पकडून नियतीनं आपली चालवलेली फसवणूक एकदा लक्षात आली की आपल्याशी आपुलकीनं वागणाऱ्यांना हसवण्यापलीकडे आपण काय करू शकतो, ते हसवत राहणं ही खरी गरज आहे। या कोविडच्या कालखंडाने आपल्याला शिकवलं की ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद ह्याच्यानंतर विनोद हे सुद्धा महत्त्वाचं औषध आहे आणि ते औषध आपल्या सगळ्यांना दररोज घेणं गरजेचं आहे। मनापासून खळखळत हसत राहणं महत्त्वाचं। काही कारणानिमित्त आपण हसलो की आपल्यातली निगेटिव्हिटी जाते, हे तर तेवढंच खरं आहे। आपल्या भाषेचा आणि परंपरेचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे, पण हल्ली भाषेबद्दल अनास्था वाढत चालली आहे, असं त्यांनी सांगितलं। विनोदामुळे मानवी आयुष्य अधिक सुखद आणि आनंदी होतं, त्यामुळे विनोद हे औषध दररोज घेतलं पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं। यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे कोल्हे, उपायुक्त प्रसाद काटकर, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे, विजय राजापुरे उपस्थित होते।